आई हळू. तू कस काय अचानक आलीस? आता तू आजारी म्हणल्यावर मी येणार नाही होय ग. बस काय झालं तुला अचानक एवढं? अगं अर्चनानं मला सांगितलं तुझी तब्येत एवढी बिघडल्या म्हणून, तेव्हा मला कळालं म्हणून मी लगेच आली. अगं काय ते हवा बदलल्यामुळं नुसतं ताप, थंड, कणकण आणि ते दुखण्यानं नुसता जीव आंबलाय बघ. अगं ते डॉक्टरांचं काय ग, एवढं करून सांगते ते डिगभर बिल केलंय नुसतं. अगं आई तू पैशाचा विचार करू नकोस ग, बरी झालीस हे महत्वाचं ना. अर्चना असती घरात तर तिने केलं असतं बघ सगळं. बरोबर ती तिकडं माहेरी जाऊन ते कार्यक्रमात अडकायला आणि तू इथं आजारी पडायला. जेव्हा आम्ही सासू आजारी असतो की नाही तेव्हाच बरोबर ह्यांच्या माहेरचे कार्यक्रम निघते ते. अशा वेळेस नाही तर मग काय करायचं त्या सुना. काय पण म्हण, लेक ती लेकच असते. सून लेकीची जागा नाही घेऊ शकत. अगं आई बरोबर ती माहेरी जायला आणि तू आजारी पडल्यास. तिला काय माहित होतं तू आजारी पडणार आहेस ते? आणि तुला एक सांगू काय, तुला जर वाटत असेल की नाही की तिनं तुला लेकीसारखा जीव लावावा तर तू सासू बनू नकोस, तिला आईसारखा जीव लाव. कळतंय का? आणि हे बघ माझं तुमच्यावरती प्रेम आहेच, माझा जीव आहे ग, पण मी सारखी माझं सासर सोडून नाही ना ग इथं येऊ शकत. त्यामुळं शेवटी किती जरी झालं, मी जरी तुझी लेक असले तरी तुला सांभाळणारी तुझी सूनच आहे, हे लक्षात ठेव. मला नाही कुणी सांभाळायची गरज, मस्त खमकी आहे. तुला किती जरी सांगितलं नाही तू काही सुधारणार नाहीस. या गुडघ्यानं घायला आणलंय ग, उठाय बसायला पण होत नाही, पायऱ्या उतरायला येत नाहीत, म्हणून तर ह्यांच्या पाया पडायला लागतंय, नाहीतर कशाला. अगं होय तुझं गुडघं दुखत्यात, पण जास्त त्रास आहे की तुझं ते कोलेस्ट्रॉल वाढलंय की नाही, त्यामुळे तुला ते थकवा येणं, चक्कर येणं, ते डोळ्याखाली बघ किती काळं पडले आणि पायाला सूज येत्या, मुंग्या येतात की नाही, त्यामुळे तुला जास्त त्रास व्हायला लागलाय बघ. होय ग, ते बी हायच की. हे बघ, हे काय ग? अगं हे संदूकचं लिपोवेदा ज्यूस आहे आणि हे आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेलं आहे, त्यामुळे तुला साईड इफेक्ट पण काय होणार नाहीत. तू जर हे रोज घेतलंस ना 2-3 महिन्यात तुझं गुडघं दुखायचं थांबणार. ठीक आहे, पण आधी 2-3 महिने नीट घेतलं पाहिजेच बरं का, नाहीतर एक दिवशी पेशील आणि एक दिवशी सोडून देशील. आणि त्याचबरोबर तुझं ते कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे जे त्रास व्हायला लागला की नाही, ते सगळं कमी होते. हे बघ 30 मिली घ्यायचं, ठीक आहे, आणि सेम बरोबर पाणी तेवढं ह्यात पाणी. आणि हे बघ आई, सेम एवढीच बॉटल मी आपल्या तुझ्या सुनेच्या आईसाठी पण मागवली, त्यांना पण दे. हा, तिला कशाला ग? असू दे गाई, असं नाही करायचं. आपण जीव नाही लावला तर आपल्याला कसे जीव लावतील बरं? आपल्याला सांभाळू ही अपेक्षा आहे आणि असले हिडीस पिडीस करतीस त्या सोनेला. पी, कडू आहे? नाही ग, चांगलं आहे. आहे ना चवीला पण, पी मग.